खारं कारलं बनवण्यासाठी मी इथे कारली स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर पातळ अशा कारल्याच्या आपल्याला काचऱ्या करून घ्यायच्या. लिंबू, हळद आणि मीठ चोळून अर्धा तास आपल्याला मुरायला ठेवायचं. त्यामुळे काय होतं, कारलं कडू लागत नाही आणि कारल्याची चव खूप छान लागते. मुरल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर कारली अशी आपल्याला इथे पिळून घ्यायची. पिळून घेतल्याच्या नंतर कढईमध्ये आपल्याला अर्धी पळीभर तेल, जिरी, मोहरी, हिरव्या मिरच्यांचे उभे काप करून कढीपत्ता आपल्याला घालून परतून घ्यायचा. थोडंसं हिंग घालायचं, हलवून घ्यायचं आणि कारलं थोडंसं मीठ घालायचं आणि पसरून असं 10 मिनटं वाफेवरती फ्राय करून घ्यायचं. 10 मिनटानंतर कारले परत आपल्याला हलवून घ्यायचं आणि परत एकदा 5 मिनटं असं पसरून ठेवायचं. नंतर आपल्याला जिरी पावडर, धने पावडर आणि गरम मसाला, कोथिंबीर घालून कारली 2 मिनिटे परत एकदा परतून घ्यायचं. छान असं आपलं इथे खारं कारलं बनवून तयार झालं.